नेक्स्ट हे बघतोय स्टीमर प्लस कढई प्लस भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तसं प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा. हे म्हणजे कढई म्हणू शकतो याला. हा, ढोकळा पात्र, इडली पात्र, स्क्वेअर वाला. स्क्वेअर मध्ये. हा म्हणजे राऊंड कॉमन असते. हा, त्याच्यात तुम्हाला हे बघा स्क्वेअर आहे. स्क्वेअर मध्येच भेटणार. हे याच्यामध्ये काय होणार? ढोकळा. हे आपला मोमोज म्हणा. म्हणजे ढोकळा बरोबर स्क्वेअरच तुम्ही कट करू शकता. हे बघा ढोकळ्याचं आहे बरोबर. आणि हे झालं इडली. हे कॉइन इडली. कॉइन इडली. अच्छा, कॉइन इडली बोलतात का याला? हा. ओके, हे बघा कॉइन इडली साठी. आणि हे जे आहे ना ते आपलं नॉर्मल इडली. अच्छा, नॉर्मल इडली. पण इडली स्क्वेअर शेप मध्ये आहे ना, चौकोनी इडलीचा स्टीम मध्ये. प्लेट येणार हा इडलीची. हा. आणि हे जे हे बघा. कढई आहे. अच्छा. हा, याला कसं आहे की बॉटम जे येणार ते हेवी येणार. हा, त्याच्यात तुमचं बाकी पण काम करू शकतात. अच्छा, मग या कढईचा यूज पण आपण करू शकतो ना? तळायला वगैरे काय, फ्राय करायला किंवा काय भाजी वगैरे पण बनवू शकतो. फोडणी देऊ शकतो. देऊ शकतो. तर हे बघा असा हे आहे मल्टी कढई बोलतात याला. त्याच्यात तुम्हाला 2 ढाकणं येणार. अच्छा, लीड पण येणार. ग्लास लीड पण येणार. म्हणजे सर याच्यामध्ये आपण बेकिंग पण करू शकतो, केक वगैरे नॉर्मल गॅसवर? नाही ना. नाही, त्याच्यात तुम्ही फक्त स्टीमिंग आणि कुकिंग, स्टीमिंग अँड कुकिंग साठी दोन्ही होईल. खूप छान आहे, मस्त आहे. हे बघा, तर एवढी सगळी आहे त्याच्यामध्ये. हे बघा चौकोनी इडली होणार, चौकोनी ढोकळा होणार, हे काय बोलले सर याला, कॉइन इडली होणार. आणि याच्यामध्ये मोमोज वगैरे पण स्टीम करू शकतो. म्हणजे 5 in 1 आहे. 5 प्रकारचे पदार्थ होतील एका कढईमध्ये. आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्ही काही फ्राय पण करू शकता आणि जेवण पण बनवू शकता. सिलिकॉन आहे हँडल वगैरे टोटल. म्हणजे जळणार नाही. जळणार पण नाही. आणि वापरायला तर याची मग साधारण प्राइस काय सर? हे समजा ना तुम्हाला 2200-2500 ची रेंज मध्ये येईल. अच्छा, 2200-2500 मध्ये. हे बघा गाईज, 2200 ते 2500 मध्ये तुम्हाला एवढे सगळं याच्यामध्ये मिळणार. खूप छान कन्सेप्ट आहे. तर आज आपण बघणार आहोत कुकर. तर लास्ट टाइम मी या कुकरचा व्हिडिओ केलेला, तर मी थोडाफार प्राइसचा अंदाज दिलेला पर्सेंटेजनी, पण एक्झॅक्ट तुम्हाला प्राइस नव्हती सांगितली. तर आज आपण याची ना प्राइस बघणार आहोत एक्झॅक्ट. तर सर या कुकर बद्दल थोडं सांगा आम्हाला. हे पूर्ण ट्रिपला आहे एकतर. हा, आणि 1 हँड ऑपरेशन आहे. अच्छा, एक हाताने तुम्ही वापर करू शकता. ओके, म्हणजे तो गोल फिरवला की डायरेक्ट ओपन होतो. आणि याला प्लस काय आहे, सिलिकॉन गास्केट येणार. हा, आणि तुला याचं जो आहे ना सेफ्टी फीचर पण एकदम चांगली आहे. लॉक कसा होतो तो? जेव्हा प्रेशर आला ना हा, तेव्हा ते लॉक होऊन जाते. हे रेड पोझिशन वरती येऊन जाते. ओके. आणि पूर्ण लॉक, समजा प्रेशर आतमध्ये तुम्ही उघडायला गेलं तर ते उघडणार नाही. उघडणारच नाही. म्हणजे जर जबरदस्त ज्यापर्यंत तुम्ही प्रेशर रिलीज नाही केलं ना त्यापर्यंत उघडणार पण नाही. बरोबर. आणि याला बॉटम वगैरे येत नाही. अखंड आहे, ट्रिपला आहे. तर हा इंडक्शन वर चालतो सर? इंडक्शन, गॅस, हॉट प्लेट दोन्हींवर चालतो. वॉशर, मल्टीपर्पज आहे. तर सर हा किती लिटरचा आहे? हे 5 लिटर आहे. 5 लिटरचा आहे. याच्यात 3 लिटर पण येते. अच्छा. आणि 5 लिटर आहे. तर सर बहुतेक यांना प्रश्न पडलाय असा की ह्याच्यामध्ये कुकरची भांडी युज करू शकतो का आपण? हा, 2 भांडी याच्यात. अच्छा, तर दाखवा जरा एकदा ठेवून कशी युज करायची. हे जे आहे ना, ही जाळी ही खाली ठेवायची. खाली ठेवायची. हा. 2 भांडी पण याच्यात. हा, म्हणजे वरण भातचा कुकर लावू शकतो याच्यामध्ये. बरोबर. आणि लॉक करायचा, 1 हँड यूज. तर सर याची प्राइस साधारण सांगा ना. याची एमआरपी जे आहे ते 8180 आहे. हा, पण हे जवळ तुम्हाला पडेल समजा ना 5चा जवळ 5 पर्यंत. तर हे बघा गाईज, खूप सुंदर आणि युनिक कुकर आहे. आणि आज मी तुम्हाला याची प्राइस पण सांगितली. 5 पर्यंत हा पडेल कुकर. हे बघा, हे बघा. ओके, हे बघा स्टाल बँड. ओके, प्रीमियम क्वालिटी. अच्छा. आता आपण दुसरा कुकर बघतोय. तर सर हा थोडासा वेगळा वाटतोय त्या कुकर पेक्षा. तर हा काय डिफरन्स आहे? याच्यात जे आहे ना, हे जे प्रीमियर ब्रँडचं आहे. हा, म्हणजे याच्यात बाकी कुकर पेक्षा जे आहे ना 45% फास्ट कुकर आहे. फास्ट कुकर म्हणजे काय एक्झॅक्ट असतं? याच्यात कसं असते की अप्रॉक्सिमेटली याच्यात टायमिंग वर तुमची कुकिंग होते. अच्छा, म्हणजे टायमर सेट करून? टायमर सेट नाही होणार, मग पण याच्यात मॅन्युअली तुम्हाला बघावं लागणार. ओके, बाबा 10 मिनिट झाले की भात झाले किंवा याच्यात हे जे प्रेशर पॉइंट आहे ना त्याच्यात टोटली टेक्निकल आहे की हे फास्ट कुकिंग साठी. अच्छा, फास्ट कुकिंग साठीच हा. कुकिंग साठी. ओके, तो ओपन करून दाखवा सर आम्हाला, कसा ओपन करायचा? ओपन करायचा आहे. अच्छा, हे मॅन्युअल आहे आतमध्ये. हा, किती लिटरचा आहे सर? हे 5 लिटर आहे. ओके. आणि याच्यात पण तुम्ही डबे वगैरे ठेवू शकता. 2 डबे. आणि लॉक कसा करायचा ते दाखवा ना. लॉक फक्त बस झाला लॉक. हे झालं, हे 1 हँड ऑपरेशन. आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनाने चांगलं आहे. हो हो, व्यवस्थित आहे ना? फुली ऑपरेटर आहे. हा, प्रेशर आला की तो रेड लाईट ऑन होणार. हा, रेड दाखवणार. हा, आणि ते फार फास्ट कुकर आहे. म्हणजे बाकी कुकर पेक्षा जास्त फास्ट होतं याच्यामध्ये. तर सर याची हे प्राइस काय?
प्राइस याची 5,000 किंमत आहे. हम्म. हे आपल्याला जवळजवळ 3800 पर्यंत जाते. हा आणि मेटल काय सर? हा हे पूर्ण स्टील आहे, स्टील मेटलचा आहे ना? हेवी ओके. बॉटम येणार याला. हा पण इंडक्शन बेस आहे. इंडक्शन, गॅस, हॉट प्लेट, हॅलोजन, डिश वॉशर, ओके. मल्टीपर्पज आहे. आणि याची वॉरंटी वगैरे किती 5 सर? years. 5 वर्षाची. 5 वर्षाची. ओके, व्हेरी नाईस. हे जे टायमिंग जे आहे ना हा. बाकी कुकर पेक्षा, समजा की ह्याच्यात राईस बाकीमध्ये 10-12 मिनिट घेत असेल ना, हा तर ह्याच्यात 4 ते 8 मिनिट अच्छा. मध्ये कुकिंग होऊन जातं. म्हणजे एवढं आणि- फास्ट आहे. हा, आणि नॉनव्हेज चिकन वगैरे असेल तर 10 ते 15 मिनिट मध्ये होऊन जातं. होऊन जाणार. आणि बाकी जे फिश वगैरे आहे ते 4 ते 8 मिनिट मध्ये होऊन जातं. होऊन जाणार. हा, बोललं तर कुकिंग फास्ट आहे एकदम. ओके. हे कुकर बघतोय तर सर या कुकर बद्दल थोडं सांगा ना. तर हा कुठल्या कंपनीचा आहे? हे विनोद कंपनीचं आहे हा. आणि सँडविच बॉटम येणार, heavy अच्छा. bottom येणार याला पण. हम्म. आणि याला कसं आहे की डायरेक्ट कुकिंग साठी पण आहे. हा, आणि समजा ह्याच्यात मोठं घेतलं तर 5 लिटर मध्ये पण काम अवेलेबल होऊन हा. जाईल. आणि याच्यात कसं आहे की हे जे झाकण लावलं ना, लीड तर पण आहे. हा, याला मग ही पॅक राहते व्यवस्थित. स्टँड करायचं असेल तर हे पण अच्छा, करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये समजा काय आपण बॉईल केलं Boil केलं, पाणी तर काढायचं, पाणी डायरेक्ट गाळून मिळेल. गाळून मिळेल. अच्छा, हे बघा ही कन्सेप्ट बघा यांची. हा. हे बघा ही जाळी आहे याला, म्हणजे याच्यातून तुम्ही भातातलं एक्स्ट्रा पाणी किंवा काय बॉईल केलं ना, पाणी याच्यातून असं गाळू शकाल. हा. छान आहे. आणि त्याच्यानंतर समजा की आपल्याला ह्याच्यात सर्व करायला आहे, हा, तर हे तुम्ही तर directly serve पण करू शकतो. सर्व होऊन जाईल दोन्ही बरोबर. होऊन जाईल त्याच्यात तुम्हाला. तर याची काय साधारण प्राइस आहे सर? हे जवळजवळ 4,000 किंमत आहे. हा, त्याच्यात समजा ना, त्याच्यात आपला डिस्काउंट करून 3,000 पर्यंत जातील. 3,000. 3,000 ओके. कंपनीचा आहे. ओके. हा, 3,000, 2,800 ब्रँड मध्ये. ओके. ओके. तर ब्लॅक कोटिंग मध्ये पण आहे. म्हणजे सेम कुकर विथ ब्लॅक कोटिंग. हा, ब्लॅक कोटिंग. अच्छा, असा हे पण. येणार. आणि म्हणजे मटेरियल मेटल मध्ये काही फरक नाही ना? नाही, हे स्टील आहे, हे एनोडाइज आहे. अॅनोडाइज काय असतं? अल्युमिनियम कुकरवर कोटेड. कोटेड केलंय. हा. अच्छा, म्हणजे हा फरक असतो. हा, आणि याच्यात पण तुम्ही असं सर्व करायला पण कामाला घेऊ शकतात. हा, पाणी काढायला पण हे स्टँड जाळी वापरू शकतो, स्टेनर. सेम तसंच आहे. हा. हे असं वापरू. हा, मस्त आहे. तर आता आपण नेक्स्ट कुकर बघतो. तर सर ह्या कुकरला काय बोलतात? हे ट्रिप्लाय टोटल. ट्रिप्लाय काय असतं? ट्रिप्लाय ट्रिप्लाय म्हणजे 3 लेअर मध्ये बनवलेलं कुकर आहे. हा. याला वेगळं बुड नसते. अच्छा. आणि याच्यात रेट वाईज बघायला गेलं तर याची रेट तुम्हाला समजा ना 1,800-2,200 पर्यंत आपल्याला ट्रिप्लाय कुकर येऊन जातं. ओके. आणि ब्रँड पण चांगला आहे आणि 5 वर्ष वॉरंटी पण आहे. हा, खोलून दाखवा सर. हा. हा नॉर्मल सिटी ना, नॉर्मल वेसेल वाला ना? नॉर्मल विसल आहे. आणि याच्यात 2 डबे ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता. तरी ठेवू शकतो. 2 डबे याच्यात आरामात बसतात. आणि हा किती लिटरचा आहे? हे 5 लिटरची साईज. 5 आणि लिटरचा. याच्यात तुम्हाला छोटी साईज वगैरे लागली तरी पण भेटेल. ओके. तर ह्याची प्राइस काय आहे? याची एमआरपी 3,200 रुपये किंमत आहे. हा. पण आपल्याला जाईल अप्रॉक्सिमेटली समजा ना 2,000, 1,800-2,200 ची रेंज मध्ये होऊन जाईल. ओके. आणि सर जर कोणाच्या घरी जर जुने कुकर असतील, तुमच्या हा, इथे ते मोड पण समजा होते, की- हा, त्याच्यामध्ये- आणि जर समजा तुमच्या इथे समजा 2 कुकर आणून दिले अल्युमिनियमचे, हा. तर त्याच्या बदली तुम्ही हा कुकर मध्ये वरून किती प्राइस लावाल तरी? ते वजनावर वजनावर ते मायनस करू याच्यात. वजनावर आणि मायनस करू. approximately याची पण भार कमी होऊन जातात. बरोबर. मग ही अर्ध्याच्याहून कमी किमतीमध्ये हा कुकर मिळेल हा, हा, जर तुम्ही मोड आणली तर. हा, हा, बरोबर ना? बरोबर. ते आणखी भरपूर अशी कुकरची व्हरायटी दिसते, याच्याबद्दल थोडं सांगा ना. हा, याच्यामध्ये नॉर्मल समजा रेग्युलर कुकर पाहिजे असेल तर रेग्युलर पण आहे. हा. अल्युमिनियम मध्ये, ब्लॅक मध्ये, हा. स्टील मध्ये, इनर लीड, आउटर लीड. इनर लीड, आउटर लीड हा, म्हणजे ओके. आतलं ढाकण आणि बाहेरचं ढाकण असे पण आहेत. ओके. आणि याच्यामध्येच तुम्हाला समजा की ब्लॅक मध्ये पाहिजे इनर आउटर तर ते पण आहे. आणि सर जर कोणाला असे मोठे मोठे जास्त लिटरवाले कुकर हवेत, हा, तर त्याची काय हे काय लिटरची कॅपॅसिटी किती लास्ट आपल्या शॉप 12 मध्ये? लिटर पर्यंत ठेवतो. 12 लिटर पर्यंत हा, आणि समजा त्याच्यापेक्षा मोटर लागलं ना तर ऑर्डरवर तुम्हाला करून देईल. ऑर्डर करून. मग तुम्हाला किती दिवस आधी ऑर्डर करावं लागेल? 2-4 दिवसात. 2-4 दिवस आधी ना? ओके. सगळी भांड्यांची समजा आता मागणी येणार, कोण लांब लांब वगैरे राहतात तर त्यांना इथे यायचं पॉसिबल नाही होत, तर मग तुम्ही होम डिलेव्हरी किंवा त्यांच्या ऍड्रेसवर डिलेव्हर करू शकता का? म्हणजे जास्त बल्कमध्ये असेल तर आम्ही ट्राय करू डिलिव्हरी करण्यासाठी. हा. आणि होऊ शकेल तेवढं आपण पॉसिबल होईल तेव्हा डिलिव्हरी करू. हा, तर ऑर्डर देण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा ना. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8467812345. हा, आणखी एक नंबर देऊन ठेवा सर. 9029988994. हा ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे. आणि आपल्या शॉपचा प्रॉपर ऍड्रेस सांगा. आपला शॉप कोणत्या सिटीमध्ये आहे आणि कुठे आहे? शॉपचं नाव आहे प्रभात किचन. आणि हे आहे बाजारपेठ कल्याणमध्ये. हा. ते लँडमार्क जे आहे ते आहे आचार्य अत्रे रंगमंच. हे फेमस लँडमार्क आहे. हा. तिथून तुम्ही थोडा अजून पुढे आलात हा. तर कल्याण महिला मंडळ किंवा विष्णू मंदिर समोर पूर्ण बाजारपेठ आहे, हा. मांडण्याचं मार्केट आहे.
तिकडे आमचे दुकान आहे प्रभात किचन. आणि आपला शॉप बंद कधी असतो हे आपलं शॉप मंगळवारी बंद असतं. आणि टायमिंग इथं तुम्हाला 10:30 ते 9 वाजेपर्यंत असतो टायमिंग?